तुला नाही काम करायचं का? करते मी पण. काय सापडते बा? काही मिळतंय का? मैं देख रहा हूँ यार. काय झालं हर्षित? थांब 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 आलो. ऋतून बसलाय. यार अंदर धस गए, हिल नहीं रहा ये. हेच काय आहे खाली? हिल नहीं रहा भाई. हेच हेच. हर्षित हर्षित बघा. वल्लरी 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 अगं डोळे उघड ना वल्लरी. काय झालं वल्लरी? ए वल्लरी वल्लरी मनोज. हर्षित काय आहे वल्लरी? क्या है वो? वल्लरी अर्चित, ये. Oh God, वल्लरी. ये क्या है सब? वल्लरी म्हणजे नर्मदा म्हणाली मला शोधा इथे धुंडा. हे सांगाडेच निघाले तिथून. म्हणजे तीच वल्लरी 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 तू ओके आहेस का तू? बावली तिकडे नको जाऊस वल्लरी. लालीची माऊली लालीची माऊली इथून सापडली. शांतो लू सांभाळ स्वतः. पोलिसांना बोलवा तुम्ही. आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा. लगेच शांत हो. लू पोलिसांना बोलवा प्लीज. यशस्वी भव. प्रेरणा, उत्तराखंडातील त्या देवीच्या मंदिरापर्यंतचा तुझा प्रवास खूप खडतर आहे. अनेक अडचणी येणार आहेत.
आणि तशात तू 2 जीवाची आहेस, त्यामुळे खूप काळजी वाटते मला. अण्णा खरंच नका काळजी करू. जे काही करणं गरजेचं आहे ते सगळं आम्ही करू. खरं तर हे असं दिव्य कार्य तुझ्याकडून करून घेणं माझ्या मनाला पटत नाही आहे. पण करणार काय, गरोदर स्त्रीनंच ते कुंकू आणणं गरजेचं आहे. नाहीतर मी स्वतः गेलो असतो. अण्णा खरंच ऐका माझं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे बघा, योग्य ती काळजी घेऊन आम्ही ते कुंकू घेऊन येऊ. आणि मी आहे की तिच्यासोबत. मी तिला काही होऊ नाही देणार अण्णा. शेवटी माझ्या बायकोच्या आणि माझ्या बाळाच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. मला कळतंय बाळांनो. त्यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे. ते अत्यंत काटेकोरपणे पाळावे लागतील. पहिला नियम, या प्रवासादरम्यान प्रेरणा तुला ब्रह्मचर्य पाळावं लागेल. दुसरा नियम, देवीचं कुंकू आणायला जाण्यापूर्वी आंघोळ करून, केस धुवून, श्वेत वस्त्र परिधान करून मगच कुंकू आणायला जायचंय. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम, कुंकू आणायला जाण्याचा प्रवास सुरू करण्यापासून ते इथं घरी परत येईपर्यंत मौन व्रत पाळावं लागेल. मनामध्ये सतत नामस्मरण चालू ठेवायचं. अण्णा तुम्ही सांगितलेल्या सगळ्या नियमांचं पालन करून ते कुंकू आम्ही इथे घेऊन येऊ. आणि तिला काही हवं नको ते पाहणं माझं काम. अगदी कुंकू घरात आणेपर्यंत इथल्या कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडून देणार अण्णा. प्रेरणा, अजित, एक लक्षात ठेवा, या कुंकवामुळेच आपण वल्लरी आणि सगळ्यांचं रक्षण करू शकणार आहोत. मला माहिती आहे मी तुमचा जीव धोक्यात टाकतोय, पण कारण प्रवास खडतर आहे. पण करणार काय, दुसरा कोणताच उपाय नाही आहे. हाच एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे. अगदी खरं सांगू का अण्णा, माझ्या या सगळ्याच मैत्रिणींनी म्हणजे श्वेता, तेजा, वल्लरी, मिठू या सगळ्या जणींनी मला पुन्हा एकदा जगायला शिकवलंय. मला आयुष्यात एकदा नाही अनेकदा वाचवलंय. आणि जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा खंबीरपणे या सगळ्या जणी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांच्यासाठी जर मला थोडंसं जरी काही करता येत असेल ना, तरी सुद्धा त्यांनी केलेले उपकार थोडेसे का होईना मी फेडू शकले असं मला वाटेल. अशी मैत्री कधीच पाहिली नव्हती. तुम्ही मुली पण जगावेगळ्या आणि तुमची मैत्री पण जगावेगळी. परमेश्वर कायम तुमच्या पाठीशी राहो. अण्णा, या मैत्रिणी एकमेकींसाठी काहीही करू शकतात. हा धागा आपल्या शरीरापासून वेगळा करायचा नाही. हा धागा तुमचं रक्षण करेल. नर्मदा, लाली या धाग्यामुळे प्रेरणाला त्रास देऊ शकणार नाहीत. तुझं कार्य निर्विघ्नपणे पार पडणं गरजेचं आहे. जा, यशस्वी व्हा. यशस्वी भव.
लाली सारखी आपली मला म्हणायची मले शोध मला शोध. मला वाटायचं आईपासून लांब झाली म्हणून घाबरली मुलगी, पण अशा अवस्थेत सापडेल असं खरंच वाटलं नव्हतं. रडू नकोस, सांभाळ स्वतःला. एक्सक्यूज मी मिस्टर मनोज, आम्ही पुढचं इन्व्हेस्टिगेशन करतोच आहोत. पण मला एक सांगा, इथे काही सांगाडे आहेत याची माहिती तुम्हाला कशी? कोणी सांगितलं तुम्हाला? काय प्रकारे हा? तुम्हीच तर सर, काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी एक बिझनेसमॅन आहे आणि ही माझी मिसेस, ही ॲडव्होकेट आहे, मिसेस वल्लरी भांबरे. काय की आम्ही इथून जात होतो तेव्हा माझ्या बायकोला काहीतरी झालं आणि ती म्हणाली की इथे खोदा. तेव्हा आम्ही इथे खोदायला सुरुवात केली. एक मिनिट, तुम्ही काय सांगता हे तुम्हाला तरी कळतंय का? ह्या अचानक म्हणाल्या इथे खोदा आणि तुम्ही खोदायला सुरुवात केली. काहीतरी गडबड आहे. नीट सांगा मला काय झालंय ते. इन्स्पेक्टर साहेब, मी सांगते तुम्हाला. मला मान्य आहे हे सगळं ऐकायला तुम्हाला जरा विचित्र वाटेल, पण माझ्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून खूप विचित्र घटना घडतात. मला काही दिवसांपासून एक लहान मुलगी दिसते जी फक्त मला दिसते, बाकी कोणालाच दिसत नाहीये. हो इन्स्पेक्टर साहेब, आम्ही स्वतः अनुभवलंय सगळ्यांनी. म्हणजे वल्लरी अचानक विचित्र वागायला लागते, तिला कसले भास होतात आणि मगाशी तर ती अचानक बेशुद्ध पण पडली. एक मिनिट, ह्या कोण? या तेजस्वी विचार हे IT कंपनीमध्ये कामाला आहे आणि हे त्यांचे मिस्टर हर्षित ओझा इव्हेंट मॅनेजर आहेत. ते त्यांची इव्हेंट कंपनी आहे. आमचे फ्रेंड्स आहेत ते. आम्ही सगळे एकत्र आलो इथे. सर, दरअसल बात है कि ये जो सगळं घटते थे खूप विचित्र है. मतलब हम लाली और नर्मदा को, जो वल्लरी को दिखता है, छोटी बच्ची है, उसका नाम लाली है, उसको ढूंढने के लिए हम आए थे. काय की सर, आमची गाडी अचानक एके ठिकाणी बंद पडली. दरवाजे ओपन होत नव्हते, पण वल्लरी दरवाजा ओपन करून धावत सुटली. थोड्या वेळाने आम्ही दरवाजे ओपन करू शकलो तेव्हा ती ज्या दिशेने धावली ना, त्या दिशेने तिच्या मागे मागे गेलो तेव्हा ती इथे येऊन बसली होती आणि वेगळ्याच आवाजात मले इथे धुंडाळा, मले इथे शोधा, इथे खोदा असं बोलायला लागली. आम्ही घाबरलो होतो सगळे, म्हणून आम्ही खोदायला सुरुवात केली आणि हेच सापडलं साहेब. इन्स्पेक्टर साहेब, मला कळतंय तुमचा विश्वास नाही बसत या सगळ्यावर, पण प्लीज प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही खोटं नाही बोलत. आम्हाला सुद्धा जेव्हा मी असं विचित्र वागले ना, त्यानंतरच समजले की इथे सांगाडे आहेत. आम्हालाही तितकाच धक्का बसलाय. प्लीज ट्रस्ट अस. हे पहा, पोलिसांना असा कुणावर विश्वास ठेवता येत नाही, हे तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, मी हे सांगाडे फॉरेन्सिककडे पाठवतो, पण तुम्हा लोकांना असं जाता येणार नाही. काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागतील. त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. हो इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कल्पना आहे याची. आम्ही येतो तुमच्यासोबत. तुम्ही गाडीत बसा, आम्ही आलोच. हो. लागला का रे? लागला 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 मनाचा फोन लागला. एक मिनिट, महेंद्र दादाचा फोन आहे. हॅलो, हा दादा. हॅलो मन्या, अरे मी महेंद्र बोले राहिलो. अरे केव्हाचा फोन ट्राय करी राहिलो बो, तुझा लागतच नव्हता. बरं मला सांग, तडी काय चाललंय? तुम्ही सगळे ठीक आहे ना? आम्हाला खूप काळजी वाटी राहिली बो तुमच्या अडी. हो हो दादा, आम्ही सगळे ठीक आहोत, पण काय की इथे सगळा विचित्रच प्रकार घडलाय. काय की आमची गाडी अचानक बंद पडली, वल्लरी धावत सुटली. आम्ही तिचा पाठलाग केला आणि ती एका ठिकाणी येऊन थांबली आणि ती वल्लरी नव्हतीच, ती नर्मदा झाली होती. मनोज, वल्लरीला काही झालं तर नाही ना? नाही अण्णा, वल्लरी ठीक आहे, पण अण्णा ती तीच जागा होती जिथे तुम्ही अडकला होतात. मी सांगत होतो तुम्हाला,
वल्लरीला बरोबर घेऊन जाऊ नका, वल्लरीला बरोबर घेऊन जाऊ नका. पण तुम्ही अण्णा अण्णा हे बघा, एका अर्थी बरं झालं की मी इथे आले, कारण मी इथे आल्यानंतर नर्मदा माझ्या अंगात शिरली आणि मग तिनेच आम्हाला तिथे नेलं आणि तिथे खोदा असं सांगितलं. तिनेच आम्हाला मार्ग दाखवला. अण्णा अण्णा आम्ही तिथे खोदलं आणि तिथे आम्हाला 2 सांगाडे सापडले. काय सांगाडे? तुम्ही सर्व ठीक आहे ना रे? तुम्ही घरी निघून या. भो कुठे घेऊन जाते ती अवदसा तुम्हाला? म्हण्या, अरे अडवी तसंच काहीतरी विपरीत घडलंय भो. हे अण्णा यज्ञ करत होते ना तुमच्या सगळ्यांसाठी. त्या प्रेरणाताई आल्या आणि त्यांनी त्या यज्ञात पाणी ओटी टाकलं भो. काय या त्यांनी असं घेऊ घ्या. काय का म्हणजे का? हो, म्हणजे कारण पण तसंच आहे. कारण वल्लरीला जी लहान मुलगी दिसायची ना, लाली, तर तिनं प्रेरणाच्या बाळाला इजा करण्याचा प्रयत्न केला. एक मिनिट. प्रेरणा ठीक आहे ना? ती ओके ना? प्लीज तिच्याशी बोलायचं. आम्ही बोलू शकतो का आता त्यांच्याशी? त्यांच्याकडे फोन द्या ना प्लीज. कशा आहेत त्या? नाही, आत्ता शक्य नाहीये, कारण ती उत्तराखंडात गेली. आणि हो, अजित आहे तिच्या बरोबर. उत्तराखंड घेऊ. मीच पाठवले तिला. उत्तराखंडात एका देवीच्या मंदिरात त्या देवीच्या पायावर अर्पण केलेलं कुंकू आणण्यासाठी पाठवलंय. तेच कुंकू तुमच्या सगळ्यांचं रक्षण करणार आहे. काय वेडी मुलगी आहे राव ही. या अवस्थेत आपल्यासाठी इतका प्रवास करून गेली. हो, कारण गरोदर स्त्रीनंच ते कुंकू आणणं गरजेचं आहे, आणि तेही मौन व्रत पाळून. हे बघा, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही मात्र सगळे स्वतःची काळजी घ्या. हाव रे म्हण्या, वल्लरी काळजी घे जो माय. हा, ठेवतो आम्ही फोन. ठेव रे. हो हो सासूबाई. वल्लरी, प्रेरणा बघ ना, केवढं करते बिचारी आपल्यासाठी. या अवस्थेत सुद्धा आपल्यासाठी ती एवढा प्रवास करते. देवा, आमच्या प्रेरणाची काळजी घे, तिचं रक्षण कर. पल्लरी, ऍक्च्युली मला तुला एक कन्फेस करायचं होतं. काय? मी आधी ना या सगळ्या गोष्टींना खूप हलक्यात घेत होते. म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टीची मस्करी उडवायचे. मला नव्हता सिरियसनेस, कारण मला वाटायचं की हे सगळं म्हणजे अण्णा, मनोज, हर्षित सगळे जे सांगतायत ना, ते सगळं खूप खूप चुकीचं आहे किंवा ते विज्ञानात बसत नाही. प्रेरणा प्रत्येक वेळेस येऊन मला सांगायची, समजवायची की हे फक्त सायकोलॉजिकल नाही आहे. पण मी कधीच विश्वास नाही ठेवला अगं तिच्यावर. हे बी त्याच्यातही आता नका इतका विचार करू, जाऊ द्या. नाही मनोज, मला ना आज सगळ्या गोष्टींवर विश्वास बसलाय. जे जे तुम्ही बोलत होतात ना, ते सगळं खरं होतं. जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना मी, तेव्हा बसला विश्वास, ठेवावाच लागला. भयंकर आहे, भयंकर तर आहेच. म्हणूनच तर नर्मदा आपल्याला इथवर घेऊन आली. आपल्याला जे सांगाडे सापडल्यात त्यावरून तर एकच अर्थ निघतो की नर्मदा आणि लाली दोघींच्याही बाबतीत काहीतरी खूप भयंकर घडलंय, काहीतरी विचित्र घडलंय, आणि आपल्याला त्याचा शोध घ्यायलाच हवा. आपण उद्या सकाळीच गट्टेवाडीला जातोय आणि या सगळ्याचा शोध घेतोय.